महाकारुणे तथागत गौतम बुद्धांचा, महाकारुणे तथागत गौतम बुद्धांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. संबुद्धो भगवान् भगवन्तं अभिवादेमि बुद्धं नमामि स्वाहातो भगवता धम्मो धम्मं नमस्वामि धम्मं नमामि सुवटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि गन्धेन पूजयामि तथागत बुद्ध धम्मा च संघा च सुगतमनुभवा धातु धातु गर्भे ग्रन्थाय जम्बुदीपे तिलससुरहरे नागलोके जभूपे सर्वे बुद्धास्स बिम्बे सकलदशदिशा केशरोमादिधातु वन्दे सर्वेऽपि बुद्धं दशबलधनुजा बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सर्वसर्वठाने सुपठित शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निशिन्यो सत्वारि विजयका तत्तो सनिरुद्धं सत्ता वन्दे तं बोधिपादकम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्वामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा. हॅलो, तर आजच्या वर्षावासाच्या निमित्त उपस्थित असलेले सर्व धम्मोपासक
धम्मोपासिका, बालबालिका आणि धम्माची अनुयायी या सर्वांना सर्वप्रथम मंगल कामना व्यक्त करून दोन्ही समान आहेत काय, तर हे तथागताने सिद्ध करून दाखवलं की बौद्ध कर्मसिद्धांत आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत हे दोन्ही एकच नाहीत. यामध्ये मध्यंतर अंतर आहे, खूप अंतर आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत असं तथागतांनी सिद्ध केलेलं आहे. तर आजचा विषय आपला आहे गत कर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय किंवा मानत नाही. कर्मसिद्धांत बुद्धाने सांगितला, कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच आहे. तथागताने सर्वप्रथम सांगितलेलं आहे कर्मसिद्धांत म्हणजे काय, जे तुम्ही कर्म करणार आहात तसंच तुम्हाला काय करावं लागणार आहे, फळ भोगावं लागणार आहे. त्याचा परिणाम लगेच आहे तुम्हाला, तुमचा पुढच्या जन्माची काही गरज नाही. कारण कर्म विपाक हा सिद्धांताने सांगितला आहे, जसे कर्म आहे तसंच त्याला काय सुद्धा आहे, परिणाम सुद्धा आहे. म्हणून कर्म सिद्धांत बुद्धाने सांगितला, कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच तथागत आहे. तो कर्मसिद्धांतावर इतका भर देत असे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्म सिद्धांताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. तर तथागतांनी कर्म सिद्धांतावर जे काही आपण कर्म करतो त्या सिद्धांतावर असा एवढा भर दिलेला आहे की त्यांच्या मताप्रमाणे किंवा त्यांच्या मनाप्रमाणे, कुणाच्या, तथागताच्या म्हणण्याप्रमाणे कर्म सिद्धांताच्या दृढ या ठिकाणी ठामपणा जर आपण ठामपणे जर त्या तत्वाचं किंवा त्या सिद्धांताचं आपण जर पालन केलं नाही तर जी नीती आहे, सदाचार आहे, प्रामाणिकपणा आहे आणि योग्य आचरण आहे, ही जी व्यवस्था आखलेली आहे ही व्यवस्था काय होईल, ढासळून जाईल असं तथागतांना या ठिकाणी म्हणायचं आहे. तो कर्म, म्हणून भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत हा कर्म आणि त्यांच्या वर्तमान जीवनावर परिणाम या पुरता मर्यादित होता. जे काही आपण सध्याचं जीवन जगत आहोत, वर्तमान स्थितीचं, त्या वर्तमान स्थितीवर, त्या जीवनावर काय करावे लागतात, संपादन करावे लागतात, प्राप्त करावे लागतात, मिळवावे लागतात. परंतु हिंदूंचा जो हिंदू सिद्धांत मात्र कसा आहे, वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की, कोणता सिद्धांत, जो ब्राह्मणी कर्म सिद्धांत आहे तो म्हणतो की वंशानुक्रमात माता पित्यापासून प्राप्त होते. त्यांनी सांगितलं आहे की जे शरीर आहे हे शरीर वंशानुक्रम म्हणजे आपल्या मातापासून, आपल्या पित्यापासून काय होते, शरीर आपल्याला प्राप्त होते असा ब्राह्मणी कर्म सिद्धांत सांगतो. परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे, अर्थात कुठून, हे काही सिद्धांत सांगू शकत नाही. पण आत्मा कुठून आला, जीव कुठून आला, हा त्यांचा सिद्धांत सांगू शकत नाही. म्हणजे त्यांचा सिद्धांत हा शास्त्रावर अवलंबून आहे. त्यांच्या सिद्धांताला कुठलाही पुरावा नाही, त्यांच्या सिद्धांत कुठल्याही अनुमानावर नाही, त्यांचा सिद्धांत कुठल्याही तर्कावर नाही. म्हणून तर त्यांचा सिद्धांत आहे. आणि आत्मा हा बाहेरून ठेवलेला आहे, अर्थात कुठून, हा सिद्धांत त्यांना सांगू शकत नाही. आत्मा कुठून आला किंवा जीव कुठून आहे, जसं तथागताने सांगितलं की अगोदर काय होतं, हे कलर तयार होतो, कलरापासून काय होते, गाठीची अवस्था होते, गाठीपासून पेशी आणि नंतर त्याला काढतात केस, नखे सगळे येतात. आणि नंतर जे काही आपलं आई सेवन करते अन्न पिते, ते सगळं अन्न आणि पेय त्या बाळाला जात असतं किंवा त्या जीवाला जात असतं असं तथागताने सिद्ध करून दाखवलेलं आहे. पण ब्राह्मणी कर्म सिद्धांताने आत्मा कुठून आला, तो कसा आला, हे काहीच सिद्ध केलेलं नाही. कारण त्याला कुठलं भौतिक शास्त्र किंवा कुठल्या शास्त्राचाच काही नाही, आधार नाही, म्हणून ते सिद्ध करू शकत नाही. आता गत कर्माचे स्वरूप कसे होते, कसे असते, या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टी संबंधी निश्चिती केली पाहिजे. या ठिकाणी की वंश परंपरांकडे आपल्यामध्ये स्वभाव वैशिष्ट्ये आलेली असतात. आता दुसरा असा आहे की त्यांचा सिद्धांत सांगतो की गत कर्माचे स्वरूप कसे असते. या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टी संबंधी निश्चित केली पाहिजे की ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविषय समजा वयाचा की स्वतः
संपादलेला गुण विशेष समजायचा. तथागत या ठिकाणी संभ्रमात पडलेले आहेत. त्यांचा जो कर्मसिद्धांत आहे तो कर्मसिद्धांत त्यांना कळाल्यानंतर ते कशा पडलेले आहेत, थोडं म्हणजे त्यांचा कर्मसिद्धांत योग्य आहे का अयोग्य आहे त्यांनी तर अयोग्य समजलेला आहे. कारण तो काही नाही, शास्त्रावर आधारित नाही किंवा कुठल्याही तर्कावर आधारित नाही, कुठल्याही पुराव्याचा सिद्धांत हे होत नाही, म्हणजे साक्ष देऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी तथागत म्हणतात त्यांचा दुसरा एक प्रश्न असा आहे की गतकर्माचं जे काही आपण गतकर्मी झालेल्या जो काही गतकर्म ही मात्या पित्याकडून आलेली समजायची का त्यांनी स्वतः संपादन केलेली समजायची, असं या ठिकाणी तथागत संभ्रमात पडलेले आहेत. या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कोणत्या प्रश्नाचं उत्तर, जे काही गत जन्मी केलेले कर्म हे आताच्या सांप्रत स्थितीमध्ये असे तथागत म्हणतात. परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी कर्मसिद्धांत अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरवण्यात शास्त्र सहाय्य करू शकेल काय? याला शास्त्राचा आधार आहे का? याला पुराव्याचा आधार आहे काय? शास्त्रात मुलात आई बापाचे गुण विशेष उतरवतात. पहा, शास्त्रानुसार शास्त्र काय सांगतं की जे काही आपला मुलगा आहे त्या मुलामध्ये माता पित्याचे गुण उतरत असतात. एखादा